या फेरीतील किंवा पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना असेल आजच्या दिवसाचा. तो या दोन संघामध्ये खेळला जातोय. तो दिनकरपाडा त्यांच्या अपोजिट मात्र डोंगस्ते DCC ज्या संघाने प्रथम टॉस जिंकला आणि टॉस जिंकताना प्रथम त्यांनी निर्णय घेतला तो धाडसी निर्णय घेताना प्रथम बॅटिंगचा. तर आघाडीचे दोन्ही फलंदाज आता मैदानात दाखल झालेत. सुरुवातीला आपण पाहतोय समीर विषय मात्र गोलंदाजी मार्गवर असतील पहिल्या षटकासाठी. तर निकेत पष्टे आणि ऋतिक पष्टे आपण हे पाहतो दोन फलंदाज दोन बॅटर मैदानात दाखल झालेत सुरुवात करण्याकरता. आणि बघूयात कशा प्रकारची ते सुरुवात ते करतील, कारण ज्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतला लगेचच टॉस जिंकताना प्रथम बॅटिंगचा एक धाडसी निर्णय मी उल्लेख केला. तर धाडस तर केलंय, बघूयात या धाडसाचा त्याचा फायदा सांगायला मिळेल का. सकाळचं सत्र असल्याकडे निश्चितच मगाशी पाहिलं असेल की प्रथमतः बॅटिंग करताना शिवतेच्या चिंगस संघाने थोड्याशा धावा कमी केल्या, त्यामुळेच त्यांना मात्र पराभव पत्करावा लागला पहिल्या सामन्यामध्ये. कारण धावा होणं खूप गरजेचं असतं पहिल्या सत्रामध्ये पहिल्याच बॅटिंग करत असताना. काल आपण पाहिले असेल बरेच सामने अगदी चांगला स्कोर उभा केल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला सामन्यात चेस करणं थोडंच कठीण देखील झालं. तर आज कदाचित चित्र वेगळं सुद्धा मिळू शकतं, कारण आपण आता दोन्ही तगडे संघ आहेत मैदानामध्ये उतरलेले. दिनकरपाडा संघ देखील अति चांगल्या लयमध्ये चांगल्या अनेक स्पर्धा देखील खूप चांगला खेळत असतात आणि त्यांच्या विरोधात मात्र आता फाईट करण्यासाठी देखील DCC डोंगस्ते संघ देखील तेवढाच तयार झाला आहे. आणि आघाडीचे दोन फलंदाज सज्ज होताना आपण सुरुवात पाहतोय लगेचच समीर विषय यांच्या गोलंदाजीला. पॉवर प्लेचं पहिलं षटक. तर पहिला चेंडू अतिशय सुरेख हाताळला गेला, अगदी गुडले तोडून चेंडूला उसळी दिली होती आणि चेंडू अगदी अचूकतेने टप्पा ठेवताना अगदी चांगला चेंडूला डॉट स्वरूपात संपवलं गेलं ते समीर यांनी. तर पहिल्या चेंडूची सांगता होते. समोर आपण पाहतो एक चांगला फलंदाज निकेत पष्टे जे सामना करतात सलामीर म्हणून. षटकातील पुढचा चेंडू याचा थोडा चेंडू पायात मिळतो असं पाहून चेंडूला अगदी कव्हर ड्राईव्ह सुरेख मारला गेला. तिकडे शतोषक चेंडूचा पाठला करतात परंतु बहुधा चेंडू सीमा पार होईल आणि दणदणीत करत हा चौकार. चौकार आल्यानंतर निकेत यांनी संघाची सुरुवात केली, आपलं खातं खोललंय आणि त्याचबरोबर संघाचं देखील आपण पाहतो की खातं उघडलं गेलंय. तर बिनबाद 4 अशी सुरुवात. आणि नाईस बॉलिंग अतिशय पुन्हा एकदा सुरेख समीर कमबॅक मिळत आहेत सामन्यामध्ये. भले पहिल्या चेंडूवर डॉट आल्यानंतर पुढच्या चेंडू चौकाराला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा मात्र सामन्यातून त्यांनी चांगली कमबॅक मिळवला आहे. या चेंडूवर नियंत्रण चांगलं ठेवलं गेलं आणि हा चेंडू देखील आता डॉट स्वरूपात संपताना 3 चेंडू संपले गेले आहेत. अप्रतिम सुरुवात. बिनबाद 4 धावा. पुढचा चेंडूला पुन्हा एकदा वेट मिळाला, त्याचा फायदा घेताना चेंडू अगदी 2 क्षेत्रांमधून मात्र धाडलं जाते. पुन्हा एकदा अगदी पॉवर प्लेचा चांगला फायदा आणि चेंडू लगातार निकेत त्यांच्या बॅटमधून चांगले 2 स्ट्रोक पाहायला मिळाले. निश्चित संघाची धावसंख्या पोहोचले पलकावरती 8 धावा. आतापर्यंत 4 चेंडू संपलेत. पहिल्या चेंडूवर डॉट, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसरा चेंडू परत डॉट आणि पुन्हा एकदा चौकार. असं आपण या खेळाचं सध्या आपण खेळ पाहतोय या पहिल्या षटकाच्या पॉवर प्लेमध्ये. आणि चांगली इथे सुरुवात करण्याचा मनसूबा ठेवला आहे तो या दोन्ही फलंदाजांनी. तर आतापर्यंत यश तर आलं आहे 2 चांगल्यापैकी चौकार येताना षटकामध्ये. धावसंख्या 8वर पोहोचते आहे. बिनबाद 8 अशी सुरुवात. षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज समीर. इथे मात्र चेंडू पायावर होता आधी, जबरदस्त हा चेंडू म्हणता येईल. आपल्याकडे अपील जोरदार केलं पंचांकडे आणि या अपीलमध्ये निश्चितच उत्साह जास्त होता, कारण चेंडू अगदी पॅडवरून गेला होता तो सर्व मागे आणि दरम्यान एक सिंगल लेग बाय स्वरूपात अवंतर धावेने देखील आपण होते. संघाची धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या आतापर्यंत 9 पोहोचली. तर चेंडू संपलेत ते 5. चांगली गोलंदाजी करतात सध्या मात्र समीर, कारण प्रत्येक गोलंदाजाला अपेक्षा असते की एक चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला हातभार द्यायचा. याच इराद्यात त्यांचा देखील एक चांगला षटकाचा आपण खेळ सध्या पाहतोय. आत्तापर्यंत 5 चेंडू संपताना धावसंख्या 9 लागले पलकावर. तर या षटकातून अंतिम चेंडू यावेळेस सामना करतील फलंदाज ऋतिक, एक युवा फलंदाज आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू चांगला अप्रतिम हाताळला, पायावर आधार चेंडू पुन्हा एकदा निघतो तो प्राइस स्लिपच्या बाजूने, थर्ड मॅनच्या बाजूने आणि त्यावर देखील एक धावली लेग बाय स्वरूपात. अशा प्रकारे षटक इथे संपले ते पहिलं.
पहिल्या षटकाचा खेळ संपला असताना संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती डबल फिगरमध्ये 10वर 10 नंबर म्हटलं की आपल्याला सचिन तेंडुलकर, रमेश तेंडुलकर ज्यांनी अनेक वर्ष आपण याच क्रमांकावर जर्सी परिधान करताना भारतीय संघासाठी अनेक विश्वक्रम केले आणि त्यामुळे हा लकी आकडा त्यांच्यासाठी होता. परंतु इथे मात्र अगदी संघाची धावसंख्या देखील त्याच अंकावर स्थिरावली आहे. ते पहिलं षटक संपताना बिनबाद 10 धावा. तर नवीन षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर देखील बदल पाहायला मिळतोय. यावेळेस गोलंदाजी मार्कवर आपलं मार्किंग करतायत ते अजय विदे, जे देखील एक ऑलराऊंडर म्हणून आपण त्यांना नेहमीच खेळ करताना पाहतो. कारण या संघामध्ये ऑलराऊंडरचा वर्तन खूप आहे. कारण अनेक वर्ष आपण दिनकर पाटसाने नेहमीच चांगलं काम केलं आहे क्रिकेटमध्ये आणि आज देखील त्यांचा खूप सुरेख खेळ इथे पाहायला मिळेल का, यासाठी प्रेक्षकांना देखील अनेक प्रश्न असतील, परंतु त्याचं उत्तर मात्र आपल्याला या सामन्यात पाहायला मिळेल. या दरम्यान नवीन षटकाला सुरुवात गोलंदाजी मार्कवर अजय विदेंचा मार आता सुरू होईल. तर षटक क्रमांकात दुसरं जे आता सुरुवात होताना पाहते पावल्याचं हे देखील षटक असेल की ज्या खेळाडू आपण सर्कलच्या बाहेर 3 ठेवू शकता. ही मुभा असताना मात्र त्याचा फायदा बघून फलंदाजी मिळणार सगळं मिळेल की गोलंदाजी करणार सगळं मिळेल. तर पंचांकडून काळ घेताना आता सुरुवात होईल ती या फलंदाजी आणि या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज अजय लेफ्ट हँड वर विकेट मारा. इथे मात्र अगदी थोडासा स्विचेटचा प्रयत्न केला होता आणि चेंडू थोडंसं तिथे मिस फिल्डिंग झाला की त्या दरम्यान फलंदाज एक धाव तर जरूर पूर्ण करता येतात. दुसऱ्या धावीची अपेक्षा होती, पण बघितलं की तिथे चेंडूची फेक येते, आपल्या संघाला नुकसान नको आहे आणि हेच ओळखताना मात्र मागे परतलेत ते फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचले 11वर. बिनबाद 11 अशी सुरुवातीला चांगली सलामी आता मिळू लागली आहे. कारण DCC डोंगरच्या संघाला हाच प्रयत्न आहे की आपण चांगला स्कोर उभा करायचा, फलकावर चांगल्या धावा नोंदवायच्या, याच विचारात मात्र चांगली फलंदाजी सध्या होते. पुढचा चेंडूला अगदी हवेत फटकावला जातो प्रयत्न, चेंडू चांगला होता आणि ते कुणी जवळपास क्षेत्ररक्षण होते याच्यामुळे बचावलेत ते फलंदाज, अन्यथा नक्कीच संघाला नुकसान झालं असतं. परंतु क्षेत्ररक्षक खूप दूर असल्या कारणानेच चेंडू लँड झाला जमिनीवर आणि त्या दरम्यान एक धाव जी अर्जित केली गेली. एक धावेनेच धावसंख्या पोहोचले फलकावरती 12 धावा. तर संधी निर्माण केली गोलंदाजी अतिशय चांगल्यापैकी चेंडू हाताळताना. निकेत थोडे फसले होते या चेंडूवर कारण चेंडू टॉपेज लागला होता गोलंदाजी करताना बॅटवर. तर आतापर्यंत 2 चेंडू संपले गेले. तर चांगली गोळी करताना आपण होते लयबद्ध मारा पाहायला मिळाला. अगदी विकेट टू विकेट गोळी करण्याचा उद्देश ठेवतात. इथे मात्र अगदी स्टंप उघडे करत फटकवण्याचा प्रयत्नात फलंदाज बाद झाले. स्वतः त्यांनी बघितलं की आपण बाद झालो कारण बॅटची कडा घेऊन चेंडू एसटी मागे गेला. दयानंद जाधव यांच्या हातामध्ये फिरवताना इथे विकेट आली ती अजय यांना आणि पहिला फलंदाज माघारी परत ऋतिक मात्र बॅक द पॅव्हलियन संघासाठी त्यांना तेवढंसं काम करता आलंय. अगदी फक्त एक धाव करून ते बाद झाले आहेत आणि संघाचं एक महत्त्वाची विकेट आपण पाहतोय. लिटिल मास्टर फलंदाज बाद होताना त्यांची जागा आता घेतील ते श्रेयस. खरंच या खेळाडूने अगदी यंदाचा हंगाम गाजवला आहे. अनेक स्पर्धांमध्ये अतिशय चमकदार कामगिरी या खेळाडूची राहिली आहे, मग ती बॉलिंग असेल किंवा बॅटिंग असेल. या क्षेत्रात नेहमीच उजवी कामी करणारा खेळाडू आहे ते श्रेयस पष्टे. त्यांचं आता मैदानात आगमन होत आहे. वन डाऊन फलंदाज बघूया कशा प्रकारे साथ देतील ते तिकेत यांना. परत आता जर पहिलाच गडी बाद करण्यात यश आलं आहे त्या अजय विदेंना. नुकताच त्यांनी तिसऱ्या चेंडूवर एक महत्त्वाचा फलंदाज बाद करून सुरुवात केली आहे संघासाठी. तर जिथे बिनबाद 12 धाव होते तिथे मात्र आता एक गडी बाद 12 आपण खेळ पाहतोय. तर यानंतर जो सामना असेल तो आई एकविरा हमरापूर, त्याच्या विपक्षात मात्र सिद्धेश्वर कोंडले. दोन्ही संघांनी कृपया नोंद ठेवायची आहे. तर नवीन बॅटर आपण होतोय मैदानात दाखल झाले तर लगेचच गाठ घेतील सुरुवात करण्यासाठी आपला श्रेयस पष्टे, जे पाहतात कुठे कुठे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे आणि त्यानंतर मात्र कुठे गॅप आहेत याचाच विचार करत असतील आणि त्यानंतर मात्र खेळासाठी सज्ज असताना या षटकातील पुढचा चेंडू. इथे तो थोडासा लोअर फुलटच होता, अगदी कमी गती चेंडू टाकला होता आपला गोलंदाजाने. अगदी धूर्त रणनीतीचे पाहायला मिळाले आणि यावर फटकावण्याच्या प्रयत्नात चेंडू निघाला होता तो शॉर्ट स्क्वेअर लेगच्या बाजूला. या दरम्यान एक धावेने सुरुवात करतात श्रेयस. आपलं खातं उघडले ते आणि संघाची धावसंख्या पोहोचवली ती 1 गडी बाद 13 या अंकावर. चांगली क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतोय. आजचा हा तिसरा दिवस आहे. DKP स्पोर्ट्स शिवकृपा पावणीपडा, त्याचबरोबर शिवकृपा बैतरणेश्वर गातेस खुर्द यांचं सुंदर असं आयोजन पाहायला मिळते आणि पुढचा चेंडू देखील चांगला हाताळला गेला आहे. तर सुंदर ट्रॉफी पाहायला मिळते, बैतरणेश ट्रॉफी. सातत्याने तिसरं वर्ष या स्पर्धेचं पाहायला मिळते आहे. आतापर्यंत चांगला मारा आपण पाहिला असेल अजय विदे यांचा.
5 चेंडू संपवलेत. षटकातील अंतिम चेंडू याही समोर फुलटास घेताना चांगला निकेत यांचा चांगला स्ट्रोक आणि चेंडू बहुधा निघेल सीमा रेषा पलीकडे आणि त्यामुळे हा चौक षटकाराला उत्तुंग षटकार अगदी बाहुबली षटकार ठोकला त्यांनी या अंतिम चेंडूवर. नंतर धावसंख्येचा विचार केला तर एक गडी बाद 19 अशी फलकावर लागली ती धावसंख्या. प्रथमतः बॅटिंग करताना DCC डोंगेसी संघाकडून प्रथम निर्णय घेतला गेला. टॉस जिंकून त्यांनी प्रथम बॅटिंग घेतली आणि निश्चितच हा धाडसी निर्णय घेताना 2 षटकाचा खेळ संपते. परंतु नवीन षटकाला आता सुरुवात पुन्हा एकदा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येत आहेत. तेच पुन्हा एकदा गोलंदाज असतील समीर, ज्यांचं हे कोट्यातलं दुसरं षटक आता सुरू करतील, कारण पॉवर प्ले संपला गेला दोन्ही षटकांचा आणि त्यानंतर शतक्षण विखुरलं गेलं आहे. त्याच दरम्यान आता या षटकाला सुरुवात होते. तर सामना करतायत ते श्रेयस, ज्यांनी खाता उघडताना पहिली धाव मगाशी लावली होती फलकावर. आता मात्र फेस करतील या नवीन षटकातील पहिल्या चेंडूला. पहिला चेंडू थोडंसं कमी गती चेंडू पाहायला मिळतं. अगदी जमीन लगत घासत पुसत गवताला घासत चेंडू निघाला होता. चौकारा करता 4 धावा. बघा अगदी सहज त्याने सुंदर फटका मारला होता क्षेत्रक्षणामध्ये. धावसंख्या आता पोहोचली ती 23 वर 23 रन. चांगली सुरुवात इथे श्रेयस करतायत. समीर यांच्या देखील आपण गोलंदाजी पाहिली मागच्या षटकामध्ये चांगल्यापैकी गोलंदाजी केली होती आणि आता षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गती कमी ठेवली आहे. चेंडूवरचा टप्पा सुटते तर मात्र चेंडू थोडासा आडव्या बॅटने खेळला गेला आहे. चेंडू निघतो तो मिड ऑन रिजनला. तोपर्यंत मात्र एक सिंगल धाव सागर जे क्षेत्ररक्षण करतायत तिथे. तत्पूर्वीच एक धावेची संधी असताना धावसंख्या नेली फलकावरती 24 या अंकावर 24. दोन्ही फलंदाज एकमेकाला चांगली साथ देत आहेत. कारण श्रेयस देखील पाहतो नवीन आलेले फलंदाज कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता एक चांगला खेळ करण्याचा मनसुबा त्यांचा ठेवला आहे त्यांनी. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर निकेत ज्या आघाडीचे फलंदाज एक चांगला खेळ करत असताना 2 चौकार ठोकल्यात, एक षटकार देखील ठोकला त्यांनी मागच्या षटकामध्ये आणि आता सामना करतील. पुढच्या चेंडूला अगदी गती परिवर्तन पाहिलं पाहिजे. चेंडूला अगदी अचानक उसळी घेतली होती चेंडूने. अंदाज आला नाही गोलंदाजाला फलंदाजाला विशेषतः, कारण चेंडूला पावल्यानंतर असं वाटत होतं की खाली राहील, पण तो अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेतला आणि सगळ्याला तो इष्टेमागे डॉट स्वरूपात. तर चांगली गोलंदाजी ते सध्या करत असताना समीर विषय. षटकातील चौथा चेंडू याचा पुन्हा एकदा फुल टॉस चेंडूवर फसवलं फलंदाज पूर्णपणे. मात्र फसवा चेंडू म्हणावा लागेल फलंदाज. अगदी अंदाज आला नाही या चेंडूचा आणि आणखी एका चांगल्या चेंडूची समाप्ती होत असताना एक धाव येते. याच एकेरी धावेने संघ आता पोहोचतोय तो 25 वर 25. तर अवांतर धावा देखील आपल्याला मिळतात. थोडंसं दुखापतग्रस्त आहेत, बघूया थोडंसं वॉर्मअप केलं पाहिजे. निकेत ज्यांची चांगली फलंदाजी आपण पाहतो मैदानातून थोडीशी मदत त्यांना मिळती आहे समीरींची आणि पुन्हा एकदा ते फिट होत आहेत. कारण क्रिकेटमध्ये या घडामोडी आपण पाहत असाल दुखापती या सातत्याने मात्र खेळाडूंना सामोरं जावं लागतं आणि या तुलनेत मात्र निश्चितच ते लगेचच स्वतःला सावरत आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपला फिट झालेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा नवीन सुरुवात तिथे होईल. या षटकातील जे चेंडू राहिलेत ते टाकण्याकरता पुन्हा एकदा गोलंदाज समीर विषय आपल्या बॉलिंग मार्कवर असतील. सामना करतात ते श्रेयस. तर संघाची धावसंख्या 25 लागल्या फलकावर 25. एक मात्र फलंदाज ऋतिक बाद झाले होते. षटकातील पुढचा चेंडू यायचा अगदी आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्यावर चांगलापैकी प्रहार करताना चेंडूला अगदी पुन्हा एकदा सीमे पलीकडे नेलाय ते यावेळेस श्रेयस यांनी हा सुंदर एक षट
अगदी खरोखरच एबन जोडी पण पाहतोय गोरसई हे नाव खूप मोठं आहे आता अगदी अगदी भारतामध्ये पाहिलं तर ग्रामीण धमाका नुकताच आपण पाहिला असेल मागच्याच आठवड्यामध्ये ग्रामीण बिग बॉस धमाकामध्ये तब्बल 12 लाखाचं ट्रॉफी जिंकली ती या संघाने गोरसई बी संघाने. परंतु दरम्यान आपण पाहतोय की नवीन षटकाला सुरुवात होईल. सागर जे गोलंदाजी मार्कवर असतील सागर दिनकर त्यांची या षटकाला सुरुवात आहे. चौथं षटक आता मैदानात सुरू होतं आहे. आतापर्यंत पाहिलं तर धावसंख्या पलकावं लागली ती DCC डोंगर संघाची एक गडी बाद 35 धावा 35 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर. आणि त्यानंतर या चौथ्या षटकाला सुरुवात पुन्हा एकदा सामना करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण बघतो गोलंदाज पत्र फलंदाज आहेत निकेत आणि याचा चेंडू पायात मिळतोय असं पण चेंडू लागते. पुन्हा एकदा जमिनीवर मारलेला फटका होता तिथे क्षेत्ररक्षक थोडंसं खराब कामगिरी करताना पाहतोय आणि पुन्हा चेंडू निघून गेला तो सीमापार चौकार. तर आज दिनकर पाटसाची फिल्डिंगमध्ये थोडीशी चांगली नाही साजी अशी का उभी करता आली आतापर्यंतच्या खेळामध्ये. बघा तिथे थोडेसे खेळाडू दुखापतग्रस्त झालेत थोडंसं त्यांना साथ द्या थोडीशी त्यांना हेल्प करा. तर नक्कीच पुन्हा एकदा खेळाडू आपण ताजेतवाने होताना पाहतोय कारण दुखापतग्रस्त ही मात्र सातत्याने सतावणारी गोष्ट आहे खेळाडूंना. आणि या दरम्यान पाहिलं असेल तर पहिल्या चेंडूवर चौकार लावता धावसंख्येला देखील आकारिताना धावसंख्या पोहोचली होती पलकावरती 39. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय सागर दिनकरने सुरुवात केली होती आणि पहिल्या चेंडूवर चौकार येताना सुरुवात झाली होती. तर आघाडीचे 2 फलंदाज आपण पाहिलं असेल सुरुवातीला ऋतिक बाद झाल्यानंतर निकेत जे आघाडीला अजूनही खेळतायत मैदानात चांगल्यापैकी पायावरून उभे आहेत सगळ्यासाठी एक चांगली फायटिंग करतायत आणि आतापर्यंत चांगल्या धावतांनी जोडल्यात. नुकताच एक चौकारला त्या बॅटमधून या सामन्यातला तिसरा चौकार त्या अगोदर त्यांनी एक षटकार देखील ठोकला आहे आणि चांगली इनिंग साकारताना संघासाठी एक चांगलं प्रदर्शन घडवत आहेत. षटकातील पुढच्या चेंडू समोर जातील येथे मात्र कमी गती चेंडू अगदी चेंडूला थोडं पुढ्यात ठेवलं होता आणि आखूड ठेवताना अगदी चेंडूला नेले एस्टेमागे डॉट स्वरूपात चांगली लाईन ती यावेळीच पाहायला मिळते ती सागर दिनकरांची. षटकातून आतापर्यंत 2 चेंडू संपल्यात. चौथ्या षटकाचा खेळ पाहत असताना आपण पाहतोय संघाची धावसंख्या 1 गडी बाद 39. प्रथमतः टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतला DCC डोंगरचे संघाने. आतापर्यंत नक्कीच चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळते. पुढचा चेंडू पायावर आदळला गेला इथे मात्र चेंडू थोडंसं अपस्टेम सोडून निघत होता आणि पंचांनी हेच ओळखताना चेंडूवर नजर ठेवली होती. परंतु दरम्यान एक लेग बाय स्वरूपात धाव येते आहे आणि एक करत का होईना थेंबे थेंबे तळेसाची आपण म्हणतो त्याप्रमाणे मात्र एक धाव एवढीच महत्त्वाची सामन्यातली. कारण कालचा आपण एक सामना पाहिला असेल की अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगत चालला होता. एका धावेने सगळं पराजित झालं देखील झाला होता आणि त्यामुळे प्रत्येक धावेचं महत्त्व आपल्याला सामन्याच्या अंतिम क्षणी समजतं. तेव्हा ही नुकतीच एक धाव आली आणि धावसंख्या पोहोचते पलकावरती 40वर 40 रन. 1 बाद 40. निकेत आणि श्रेयस ही जोडी आता चांगल्यापैकी जमू लागली मैदानातून चांगल्यापैकी स्थिरावू लागली आहे. तर या षटकात चौथा चेंडू इथे मात्र स्विंग आणि मिस बघा अतिशय सुंदर चेंडू अप्रतिम. जेवढं कौतुक करावं तेवढं सागराचं कमी असेल कारण अतिशय चांगला चेंडू लागला होता. अगदी बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू निघाला होता मागे थोडंसं स्टंपच्या जोडून गेला आहे आणि आता निश्चितच बाल बचावल्यात फलंदाज ते श्रेयस. तर धावसंख्या थांबवली गेली या षटकात. चांगली गोली आपण पाहतोय सागर दिनकरांची. पहिल्या चेंडू चौकार आल्यानंतर देखील त्यांनी कुठल्याही प्रकारचं मन विचलित न करता अगदी फक्त अटॅक चांगल्यापैकी केला गोलंदाजी करताना अचूकतेने गोलंदाजी केली आहे ती या षटकामधून पहिल्या 4 चेंडूमध्ये.
षटकातील 5वा चेंडू. इथे मात्र चेंडू फसला, नक्की चेंडू हवेत जास्त राहिला तिथे क्षेत्ररक्षक अजय विद्या मात्र अगदी अंदाज घेऊ शकलो. चेंडूचा अगदी सूर्यकिरण त्याचे चमकले असावीत आणि त्यामुळे तिथे त्यांच्याकडून हातून झेल सुटला. अगदी सोपा झेल होता. लॉलीपॉप होता. 3 क्षेत्ररक्षक असताना देखील आपण होतं की ते झेल घेतात असताना बाकीचे थांबले होते आणि चुकी मात्र झाली आहे आणि त्यामुळे हे बचावलेत फलंदाज. चांगल्यापैकी झेल करण्याची संधी गमावली गेली संघाने आणि 2 धावा त्यामध्ये मिळताना संघाची धावसंख्या पोहोचली ती 42 वर 42 रन. तर अनेक वेळा आपण ही कारणं सांगून चालत नसतं. काल आपण पाहिलं असेल एक सामन्यात चांगला झेल घेताना क्षेत्ररक्षक मागे धावत त्यांनी झेल टिपला होता. अगदी कपिल देव यांची आठवण करणारे विश्वकप 1983चा रिचर्ड यांचा झेल तशा प्रकारचा झेल काल घेतला होता एका खेळाडूने. पण खेळ घेणं गरजेचं असतं आणि इथे मात्र अगदी 5 पहिल्या चेंडू मिळाल्यानंतर त्याचा पुरेपूर फायदा उचलला आणि चेंडू भिरकावून दिला आहे ते सरळ आउट ऑफ द पार्क षटकार. तर अशा प्रकारे एकंदरीत पाहिलं तर अंतिम चेंडूवर षटकाल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर बरोबर एक गडी बाद 48 धावा जवळपास 12च्या गतीने धावा आल्या धावफलकावर आणि चांगल्या ज्या पद्धतीने मात्र विचार केला तर बॅटिंग करण्याचा तो निर्णय तर सक्सेस होता असं म्हणता येईल DCC डोंगेश्वर संघाचा. तर अजून एक षटकाचा खेळ बाकी अंतिम षटक आता मैदानात हाताळलं जात आहे. तर क्रिकेटमध्ये आपण पाहतोय की जेव्हा जेव्हा झेल अशा प्रकारे सोडले जातात त्याचा परिणाम फार खूप वेगळा पाहायला मिळतो आणि मगाशी पण असंच पाहिलं असेल की श्रेयसचा झेल सुटल्यानंतर पुढच्या चेंडू त्यांनी षटका ठोकला आणि संघाच्या धावसंख्येला निश्चितच आकार दिला. तो 48 धावा नेताना 48 अंतिम षटक सुरू करतायत आकाश. आपल्या बॉलिंग मार्कवर पहिला चेंडू प्रकाश जे सुरुवात करतायत. तर प्रकाशांची सुरुवात पाहिली आपण. पहिल्या चेंडूवर एक फटकवताना फलंदाज एक धाव जरूर घेत आहेत आणि याच एकेरी धाबेने संघाची धावसंख्या आता पोहोचली ती 49 चला यानंतर आपण पुकार देतोय तो पुढच्या 2 संघांना आई एकवेरा हमरापूर आणि त्याचबरोबर सिद्धेश्वर कोंडले. आपण आला असाल तर लगेचच रिपोर्टिंग करा. लगेच आपण टॉस करणार आहोत या सामन्याचा. इनिंग संपल्याबरोबर आपण लगेच टॉससाठी तुम्हाला आमंत्रित करू. तर अंतिम षटक कसला अवघडचं षटक आपण सध्या पाहतोय. या षटकात बघूयात किती धावापर्यंत मजल जाईल संघाची. कारण धावसंख्या आतापर्यंत 49. षटकातील पुढचा चेंडू श्रेयस यांनी चांगल्यापैकी हा चेंडू पुन्हा एकदा तटवले तर लॉंग ऑनच्या बाजूने तिथे क्षेत्ररक्षक चपळाईने फेक करतायत आणि यावेळीचा धोका पत्करण्याचा प्रयत्न होतोय. बघूयात फलंदाज इथे बाद होतील धावच्या स्वरूपात ते निकेत. कारण त्यांना श्रेयस यांना वाचवण्यासाठी त्यांनी आपली विकेट गमावली आहे आणि स्वतः मात्र सॅक्रिफाईस केलं आहे. त्या दरम्यान संघाचा दुसरा गडी बाद झाला. आतापर्यंत 2 फलंदाज माघारी परतले. म्हणजे सलामीचे दोन्ही फलंदाज वृत्ती करण्यात निकेत हे माघारी परतताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या थांबली गेली आहे ती धावफलकावर बरोबर 50 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. तर नवीन फलंदाज विशाल जे देखील नेहमीच संघाला नेहमीच चांगली साथ देत असतात आणि आज त्यांची वर्णी लागते. क्रमांक 4थ्या स्थानावर श्रेयस यांच्या साथीला आलेत मैदानामध्ये. परत जर पाहिलं तर या षटकातले 2 चेंडू संपले गेलेत ते प्रकाशांचे. अजूनही 4 चेंडू दाखल बाकी आहे अंतिम षटकामधला. तर या अंतिम षटकात जर 2 मोठे पट केले तर धावसंख्या निश्चितच 60+ होऊ शकते. इथे मात्र थोडंसं खराब गोलंदाजी पाहायला मिळते कारण चेंडू बराचसा डाव्या स्टेजच्या बाहेर आणि पंचांनी हेच ओळखताना वाईट घोषित केलं आहे. त्याचा 3 धावेने संघ आता पोहोचतोय तो 51 2 बाद 51 धावा. प्रकाश पहिले 2 चेंडू तरी खूप चांगले हाताळते परंतु इथे मात्र चेंडू थोडंसं बाहेर टाकला आणि तो चेंडू पुन्हा एकदा हाताळावा लागेल. पुढच्या चेंडूवर मात्र इनसाइड खेळताना चेंडूला उंची गाठली तिथे क्षेत्ररक्षक चेंडूला अंदाज घेत आहेत आणि टप्प्याने चेंडू सीमा पार होतोय. 1 बाउन्स चेंडू सीमा पार झालाय असंच वाटतं. चौकार.
नाईस बॉलिंग, अतिशय सुरेख चेंडू टाकून इथे षटक संपवलं आणि त्याचबरोबर 5 षटकाचा निर्धार संपला गेला. इनिंग संपली गेली. ती प्रथमतः बॅटिंग करताना DCC डोंगरसे संघाची ज्यांनी लक्ष आता मात्र नक्कीच दिलं जातं आहे, कारण इथे जर पाहिलं तर 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती धावफलकावर ती बरोबर 57 धावा लागल्या त्या फलकावर, म्हणजे 58 धावांचं चेसिंग करावं लागेल ते दिनकर पाटील संघाला त्या मात्र 5 षटकामध्ये. तत्पूर्वी मात्र आपण इथे टॉस करता बोलवतोय 2 संघांना पुढच्या आई एकविरा अमरापूर आणि त्यांच्या विपक्षात मात्र सिद्धेश्वर कोंडले. आपण आला असेल तर लगेचच रिपोर्टिंग करा, लगेच आपण टॉस करतो या सामन्याचा, कारण इनिंग संपली गेली आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण ही टॉस करणार होतो. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना असणार आहे तो या 2 संघांच्या दरम्यान आई एकविरा अमरापूर आणि सिद्धेश्वर कोंडले. तर हा खेळ आपण जर पाहिला असेल याचा थोडासा आढावा घ्यायचा प्रयत्न केला तर निश्चितच प्रथमतः टॉस जिंकलं तिथे DCC डोंगरसे संघाने आणि प्रथम धाडसी निर्णय घेताना त्यांनी बॅटिंगला पसंती दिली आणि बॅटिंग करताना मात्र निकेत आणि ऋतिक यांनी सुरुवात केली. ऋतिक लवकर बाद झाले, परंतु 19 धावांची एक सुरेख शानदार खेळी केली ती निकेत पष्टे यांनी. 2 चौकार 1 षटका ठोकताना एक चांगल्या स्थितीत त्यांनी दिला आणि त्यानंतर मात्र श्रेयस जे आल्यानंतर त्यांनी देखील कमाल की बल्लेबाजी केली असं मी म्हणेन, कारण या खेळी मिडल ऑर्डरमध्ये जीवदानाचा लाभ घेताना अगदी सुरेख चौकार षटका ठोकले. 2 षटका ठोकताना 3 चौकार ठोकून त्यांनी देखील 30 धावांचं योगदान दिलं आणि त्यामुळे संघाला चांगली स्थितीत नेताना आपण पाहिलं असेल. एखादी धावसंख्या 57 लागली म्हणजे 58 धावांचं टार्गेट असेल तर आपण लगेचच टॉस करतोय. तर इथे डोंगरसे कोंडले संघाला, चला सिद्धेश्वर कोंडले संघ आपण टॉस करणार आहोत या सामन्याचा. या 2 संघांच्या दरम्यान मात्र आपण लढत पाहणार होईल. आई एकविरा अमरापूर आणि सिद्धेश्वर कोंडले अशी लढत आपल्या भेटीला येते. तत्पूर्वी आपण टॉसकडे जातोय. जगदीश पाटील सर आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते ही टॉस करून घ्यायची आहे. या स्पर्धेचे आयोजक म्हणून नेहमीच आपण खूप चांगलं त्यांचं काम पाहतोय. जगदीश पाटील असतील, सागर पाटील असतील, दितेश पाटील, अमित पाटील, सत्यवान भोईर या सर्वच व्यक्तिमत्वांनी खूप मेहनत या स्पर्धेला घेतली आहे आणि म्हणूनच ही स्पर्धा आपण पाहतोय. सातत्याने मात्र दरवर्षी पाहायला मिळते. प्रेक्षकांचं पूर्ण लक्ष असतं या स्पर्धेवर. श्रीकृपा वैतरणेश्वर ट्रॉफीमध्ये आजचा हा तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना आपल्या भेटीला येईल. तत्पूर्वी आपण टॉस करणार आहोत दोन्ही संघामध्ये. एकीकडे पाहिलं असेल तर इथे मात्र अमरापूर आई एकविरा आणि सिद्धेश्वर कोंडले अशी लढत. कालच आपण पाहिलं असेल आई एकविरा अमरापूर यांनी देखील मोठी स्पर्धा आयोजित केली होती आणि कालच जबरदस्त स्पर्धेचा काल शेवटचा दिवस संपला असेल आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं की अर्थातच जिया स्पोर्ट्स वाडा 11 या संघाने मात्र अगदी ते 51,000चं बक्षीस पटकवलं होतं, ट्रॉफी उंचावली होती आणि सातत्याने मात्र आपला हा वाड्याचा संघ अतिशय सुरेख कामगिरी करतोय. कारण मागच्याच 2 आठवड्यापूर्वी देखील याच संघाने अगदी भगवा कर्डक आंबेडकरचा गाजवला होता आणि ती देखील ट्रॉफी त्यांनी आपली उंचावली होती 1 लाखाचं ट्रॉफी जिंकताना. तर 2 ट्रॉफीज त्यांनी त्याच्या नावावर झाल्यात या हंगामामध्ये त्या वाडा 11 संघाकडून. परंतु आज बघूयात हा अमरापूर संघ इथे आज दाखल झाला या स्पर्धेमध्ये आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दोन्ही कॅप्टनचं स्वागत सुरुवातीला, कारण आपल्याला इथे टॉस होते या 2 संघांच्या दरम्यानमध्ये सिद्धेश्वर कोंडले आणि त्यांच्या विपक्षात आई एकविरा 11 अमरापूर. तर आपण जाऊयात पुन्हा एकदा मैदानात, कारण 1 इनिंगचं पर्व आपण पाहिलं या सामन्यातलं आणि आता दुसरी इनिंग सुरू होते मैदानातून. एकंदरीत 58 धावांचं लक्ष घेऊन आता मैदानात उतरावं लागेल ते दिनकर पाडा संघाच्या सलामीवीरांना. तर रुपेश विषय आणि त्यांच्या सोबतीला मात्र अजय विदे ही जोडी, डावरी उजवी जोडी आपण पाहतोय मैदानात दाखल होती आहे. तर रुपेश एक युवा यंगस्तान फलंदाज आहे. बघूयात संघासाठी नेहमीच चांगलं त्यांचं काम राहिलं आहे आणि आता एक चांगली ठोस सुरुवात करावी लागेल संघाला, कारण आपण पाहतो की चांगलं पाठबळ आहे सध्या. ते डोंगरसे संघाकडून चांगल्यापैकी बॅटिंग झाली आहे आणि त्याला जर जोड लाभली ते तर गोलंदाजी तर निश्चितच या सामन्यात ते बरंच काही करू शकतात. तर रुपेश विषय आणि त्या सोबतीला मात्र अजय विदे ही जोडीचं मैदान दाखल होताना सुरुवात होईल खेळामध्ये. पहिलं षटक मार्गस्थ करण्यासाठी मात्र असतील विशाल पष्टे आपण यांना पाहतोय, कारण दर्जेदार खेळ करण्यासाठी नेहमीच हे दोन्ही संघ नेहमीच चांगला प्रदर्शन घडवत असतात आणि आता मात्र एक बिग फायटिंग मॅच असतं ते आपण पाहतो मसात असेल अनेक प्रेक्षक वर्ग. तर कोंडला संघाने टॉस जिंकताना प्रथमतः फिल्डिंगचा विचार केला आहे, म्हणजे बॉलिंग घेतली गेली आहे. तर दोन्ही संघांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेत, या ट्रॉफीमध्ये.
परंतु आपण याच्या लगेचच इनिंगला सुरुवात करतोय, कारण पावरप्लेचं षटक सुरू होते मैदानात. विशाल जे गोलंदाजी मार्कवर असणार आहेत पहिलं षटक घेऊन, आणि त्यांना सामोर असतील त्या आता तो युवा यंगस्थान रुपेश. 58 धावांचं टार्गेट असताना आपण पाहतोय सुरुवात करायची आहे सामन्यामधून. तर फेस करताना पहिला चेंडू विशाल टू रुपेश. षटकातील पहिला चेंडू राईट आर्म हुडकर मारणे. पहिला चेंडूला अगदी बघितला, त्यानंतर चेंडूवर चांगल्यापैकी चेंडू नजर ठेवून चेंडू कव्हर ड्राईव्ह केला गेला, पण तो पॉईंट रिझनला शतक ज्यांनी सुरेख चेंडू थांबवला आहे आणि त्यामध्ये फक्त एकच धाव मिळेल. या पहिल्या चेंडूवर एक धावेने खातं खोललं गेलं आहे, ते वैयक्तिक आणि सांघिक. ते रुपेश यांनी त्यानंतर आता सामना करतील ते डाव्या हाताचे फलंदाज अजय विदे. एका फलंदाज मात्र नक्कीच चांगला खेळ करावा लागेल, कारण जर इथे पाहिलं तर जवळपास 12च्या गतीने धावा इथे करायच्या सामन्यामध्ये. जवळपास 11:30 किंवा 12 ही गती ठेवावी लागेल कायम स्वरूपात, तरच हे लक्ष गाठता येईल. ते दिनकर पडासंघाला. दिनकर पडासंघाची बॅटिंग जर पाहिली तर सखोल अशी बॅटिंग आहे. अगदी 8व्या 9व्या क्रमांकावर चांगले फलंदाजी करणारे फलंदाज आहेत, त्यामुळे निश्चितच प्रत्येक खेळाडूला कुठे ना कुठे छोटं छोटं योगदान द्यावं राहावं लागेल, चांगल्या चांगल्या भागीदारी करावे लागतील. तर आता डावरे हाताचा फलंदाज असताना फिल्डिंगमध्ये फील्ड बदलतोय, त्यानंतर गोलंदाज देखील आपली बाजू बदलत आहेत आणि मात्र पंचांच्या नक्कीच आता उजव्या बाजूने गोलंदाजी करतील. या षटकातील दुसरं चेंडू इथे मात्र लाईन अचूक ठेवली. ते चेंडू टप्पा ठेवताना अगदी चेंडूला थोडंसं ऑफस्टिमच्या बाजूने ठेवला गेला आणि चांगल्यापैकी इथे मारा करतायत विशाल. दुसऱ्या चेंडूवर डॉट स्वरूपात चेंडू संपताना 2 चेंडू संपले गेलेत. तर अचूकताही खास वैशिष्ट्य म्हटलं तर विशाल यांचं, कारण अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी खूप आपली चांगली गोलंदाजी केली आहे आणि आता देखील या खेळपट्टीचा चांगला वापर करताना पहिले 2 चेंडू तर चांगले हाताळलेत. षटकातून तिसरं चेंडू. याचा चेंडू पायात मिळतो, तो कमी किती चेंडू होतो, कधी गॅप पाहिला आणि गॅपमधून चेंडूला धाडला गेला आहे. बहुता चेंडूचा पाठला करताना चेंडू सीमा पार ओलांडतोय, चौकार. 4 धावा. अजय विदे आपलं खात्याने खोललं आहे आणि संघाची धावसंख्या पोहोचवली फलकावरती 5 अंकावर. 5 रन ऑन बोर्ड. 3 चेंडूचा संपताना मात्र 5 धावा. निश्चितच पॉवर प्लेमध्ये आपल्याला चांगला इथे स्कोअर करावा लागेल. जे गॅप आहेत किंवा जे क्षेत्र उभे केले त्यांच्या डोक्यावरून चांगले फटके मारणं सुद्धा आवश्यक आहेत, कारण गती जर पाहिली तर जवळपास 12च्या गतीने धावा करायच्या आहेत प्रत्येक षटकामधून. आणि या गतीने जर आपण धाव करत राहिला तर 58 धावचं लक्ष गाठता येऊ शकतं, परंतु सध्या मात्र नक्कीच प्रवास मोठा करायचा आहे तो दिनकर संघाला. तर षटकातून चौथा चेंडू. यायचा चेंडू थोडासा हवेत फटका फसला आहे, मग नक्की चेंडू हवेत असताना क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि ते चुकी होणार नाही. सुरेख झेल घेताना अजय विदे मात्र बाद. पहिला धक्का संघाला बसतोय, हादरा बसतोय, कारण अजय विदे सारखा एका मत सगळं की आपण चांगली बॅटिंग करतोय, पण पुढच्या चेंडूवर एक फसवा चेंडू टाकला होता विशाल यांनी आणि या फटक्याबरोबर फटका चुकल्यानंतर अगदी सोपंसं काम झालं क्षेत्ररक्षकांचं. त्यांनी झेल टिपताना पहिली सफलता म्हणून देत आहेत ते विशाल. चौथ्या चेंडूवर हा गडी बाद झाला आहे आणि संघाची सुरुवात मात्र थोडीशी अडखळती पाहायला मिळते. नाजूक सुरुवात म्हणता येईल ती दिनकर संघाची, कारण एक गडी बाद झाला आहे. महत्त्वाचा फलंदाज त्यांचा बॅटर मात्र इथे अजय विदे बाद झाल्यानंतर त्याची जागा आता घेत आहेत समीर विषय. त्यांच्यावर आता खूप मोठी जबाबदारी असणार आहे संघासाठी. ती या खेळू समवेत रुपेश यांच्या साथीला त्यांना खेळ करावा लागेल, परंतु विशाल यांनी चांगली सुरुवात केली. मी अगदी उल्लेख केला की सातत्याने चांगला गोलंदाजी करत असतात आणि आता देखील पहिल्याच पॉवर प्लेमध्ये एक महत्त्वाची विकेट घेऊन त्यांनी सुरुवात तर संघाला चांगली मिळवून दिली आहे, कारण 58 धावांचं मोठं लक्ष असताना इथे विकेट घेणं ते संघासाठी जरुरीचं होतं. तेच काम त्यांनी बखूबी निभावलं आहे. त्यानंतर आता समीर विषय जे न्यू बॅटर पाहायला मिळतात मैदानातून स्ट्राईक घेतील आणि खेळतील या षटकातील 5वा चेंडू.
तर प्रतिमारा आपण बऱ्याच वेळा पाहतो की पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाज फटके मारण्यासाठी आतुर असतात आणि त्यावेळेस कधी कधी विकेट लवकर जातात, जास्तीत जास्त विकेट, असं देखील चित्र आपण अनेक वेळा पाहतो. त्याचंच प्रकारचं इथे मात्र सुरुवात झालेली पाहायला मिळते, कारण या षटकामध्ये जरी 5 धावा झाल्या असल्या तरी महत्त्वाचं विकेट इथे गेली आहे ती चौथ्या चेंडूवर. आणि त्यानंतर षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज विशाल हे साल्याला सुरुवात करताना कमी गती चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतात. लोअर फुल टच होता चेंडू, क्रॅम्प आलेत पायामध्ये थोडीशा समीरींच्या आणि दरम्यात थोडीशी ते तयार होत आहेत, परंतु तत्पूर्वी मात्र एक धाव त्यांनी लगेचच घेतली आणि आपलं वैयक्तिक खातं उघडलं आहे. तर या दुखापत गती सातत्याने मात्र आज व्हायला मिळतात दिनकर संघासाठी. आणि इथे एक धाव येताना धावसंख्या पोहोचले 6वर. पहिले 5 चेंडू संपले गेलेत, षटकातील अंतिम चेंडू आता बाकी आहे. सामना करतील ते रुपेश. तर थोडंसं शांत क्रिकेट आपण सध्या पाहतोय, पण ते खूप प्युअर चांगलं क्रिकेट पाहायला मिळते, कारण सातत्याने अगदी आज वाडा तालुका मर्यादित स्पर्धा आपण पाहतोय, काल देखील आणि परवा देखील होती. तर उद्यासुद्धा वाडा प्रीमियर लीग वाडा मर्यादित स्पर्धा असणार आहेत उद्याच्या गटामध्ये देखील. इथे मात्र अंतिम चेंडूवर धाव घेण्याचा मनसूब होता, पण तो बघितलं की क्षेत्ररक्षक अगदी अचूकतेने झपाटत आहेत चेंडूवर आणि षटकामध्ये समाप्ती होताना इथे डॉट चेंडू संपला गेला, षटक देखील संपलं गेलं ते पहिलं. या पहिल्या षटकात अतिशय सुरेख मारा आपण पाहिला असेल विशाल यांचा, ज्या षटकात फक्त त्यांनी धावा खर्च केल्या त्या 6 धावा आणि एक महत्त्वाचं विकेट घेऊन आपला कोटा मात्र इथे पहिल्या षटकाचा पूर्ण केला. तर चांगली सुरुवात डोंगरस्ते संघासाठी होत त्यांना आपण पाहतोय, परंतु सुरुवात इथे करावी लागणार आहे चांगल्यापैकी. इथे चांगली बॅटिंग करावी लागणार आहे दिनकर संघाला. जर सामना आपल्याला जिंकायचा आहे तर आपल्याला बॅटिंगला जो नेहमीचाच चांगला प्रयत्न असतो चांगल्यापैकी बॅटिंग करणं, हे काम त्यांना करावं लागेल ते या पुढच्या काही षटकामध्ये काही चेंडूंवर. कारण इथून गती आता पाहतो ते 12ची गती होती ती वाढत चाललेली. इथून जर विचार केला तर 6 धावा फरक लागल्यात, 58 धावा करायची म्हणजे अजूनही 52 धावांची गरज आहे. आणि आता ही गती आता झाली ती 13 धावांची. तर ब्रदर्स ग्रुपकडून इथे बक्षीस येत आहे ते साईराज याच्यासाठी. त्यांनी जर इथे मिडन ओव्हर हाताळला तर त्यांना 2000 रुपये बक्षीस दिलं जाईल. साईराज जाधव यांना हे बक्षीस लावलं आहे ब्रदर्स ग्रुपकडून. हे बक्षीस त्यांना आता जाहीर केलं गेलं ते 2000 रुपये जर मिडन ओव्हर हाताळलं तर. आणि जर तर क्रिकेटमध्ये मान्य नसतं. साईराज जाधव आपण होतं अनेक वेळा आपण चांगला खेळ पाहिला असेल. आज मात्र आपल्या गावाच्या लौकिकासाठी आपल्या गावाच्या नावासाठी आज ते मैदानात गोलंदाजीसाठी उतरलेत आणि आता बघूयात कशावरची गोलंदाजी करतील या षटकामध्ये. कारण पावलेचं हे दुसरं षटक बॅटिंग पावले आपण सध्या पाहतोय की जे क्षेत्ररक्षक 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत आणि याचा फायदा आता बॅटिंग करण्यासाठी मिळेल का. तर साईराज यांच्या षटकातील सुरुवात होता. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट मारा आणि पहिल्या चेंडूवर हवेत चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत गेला, परंतु चेंडूवर नजर ठेवून होते, परंतु अचानक चेंडू खाली पडल्यानंतर हे काय घडलं असं देखील प्रश्न असेल, परंतु प्रयत्न खूप चांगले परिणाम लागतील ते या खेळाडूचे. जरी प्रयत्नांना यश आलं नसलं देखील त्यांनी थांबवला आहे, चौकार थांबवला गेला आणि एक धाव येताना संघाची धावसंख्या पोहोचले पलकावरती 7वर. आता प्रत्येक षटकामध्ये 13ची गती राखायची आहे, कारण मगाशी सुरुवातीला 12ची गती होती. आता या षटकात पहिल्या षटकात धावा कमी आल्यानंतर ही गती थोडीशी वाढली गेली. प्रत्येक षटकामध्ये आस्किंग रेट 13च असेल तो करावायचा. पुढच्या चेंडूवर टप्पा अचूक ठेवताना अगदी गुडलेंथचा वापर केला गेला. चेंडूला उंची देखील दिली गेली आणि चांगली लाईन पकडत आहे, कारण भरपूर अनुभव संपन्न असलेला गोलंदाज आहे. अगदी काही वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल तर साईराज वाडा संघासाठी यांचं नेहमीच चांगलं काम राहिलं, परंतु आता आपल्या गावाच्या हितासाठी किंवा गावाच्या संघाकरता एक चांगलीशी गोलंदाजी करताना आपण पाहतोय ते साईराज जाधव यांना. आणि आत्तापर्यंत 2 चेंडू हाताळलेत, चांगली सुरुवात त्यांनी केलेली ती या षटकामधून. समोर आपण एक चांगला फलंदाज समोर असताना त्यांच्याकडे विरोधात मात्र मारा होतोय. पुन्हा एकदा मात्र लालचवला आहे फलंदाजांना, पुन्हा एकदा इथे विचार करायला लावला भाग पडलाय. अतिशय दोन्ही चेंडू खूप चांगले हाताळलेत ते गोलंदाजांनी. लगातार डॉट पडतो, 3 चेंडूचा खेळ संपतोय तो या षटकातला. अप्रतिम गोलंदाजी, कारण हीच खासियत म्हटले ते DCC डोंगर संघाचे नेहमीच चिवट कामगिरी करत असतात ते खेळामध्ये. सहजासहजी संघ प्रतिस्पर्ध्याला ते सामना देत भाल करत नसतात. प्रत्येक चेंडूवर त्यांची नजर असते. पुढच्या चेंडूवर मात्र अगदी संधी असलेला झेल घेण्याची. इथे श्रेयस चेंडू खाली, इथे चुकी होईल का, नक्कीच झेल टिपला गेला आणि आणखी एक विकेट मात्र इथे प्राप्त केली येते ती संघाकरता. तर दुसरा
टिकवण्यासाठी या सामन्यातलं अस्तित्व टिकवण्यासाठी मात्र एक अस्तित्वाची लढाई करावी लागेल दोन्ही फलंदाजाला. पुढच्या चेंडूला अगदी सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते, अगदी सामंजस्य क्रिकेट पाहायला लगेच पुढच्या चेंडूला अगदी हलकंसं पुश केला आणि फेक मात्र बघा कशी एक वेगळ्या प्रकारची फेक पाहायला मिळते. या दरम्यान चेंडू जर पोहोचला जरूर यशच्या मार्फत तो गोलंदाज हातात येत तत्पूर्वीच मात्र एक धावेने आपलं वैयक्तिक खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या पोहोचवली ती धावफलकावर 8 या अंकावर. 8 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 8 धावा फलकावं लागल्यात तर इथे धावसंख्या निश्चितच वेगाने वाढवायला गेले, कारण आतापर्यंत पाहिलं तर 8 धावा म्हणजे अजूनही 50 धावांची गरज आहे ती विजयासाठी. जे मोठी अजून पाठलाग करायच्या सामन्यातून धावांचा. आणि अजय बाजारानंतर आपण पाहतो समीर आणि आता सागर यांच्यावर ही जबाबदारी खूप मोठी आहे. याचा पुन्हा एकदा चेंडूचं चित्र आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू गती कमी ठेवताना मध्ये चेंडूला अगदी लोअर फुलटच ठेवला होता आणि षटक इथे संपलं गेले ते दुसरं. अशा प्रकारे दोन्ही षटकांचा हा खेळ संपला गेला. पॉवर प्लेचे दोन्ही षटकं संपली गेल्यानंतर संघाची धावसंख्या अवघे फलकावर थांबली गेली ती 8 धावा. इथून जर पाहिलं तर आता 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता, म्हणजे लक्ष तर खूप मोठं दूरवर झालेला. जसं आपण खेळ पाहतोय पुढे षटकं संपत आहेत तसं मात्र अगदी संघाची विजयाची ही घोडदौड जी दूर दूर होऊ लागली आहे, कारण प्रत्येक संघाला अपेक्षा असते स्पर्धेमधला पहिला सामना जिंकून आपण थाटामाटात सुरुवात करायची. ही प्रत्येक संघाचं इथे स्पर्धेत आल्यानंतर अपेक्षा असते आणि त्या अपेक्षेचा कुठे कधी कधी भंग होतो. परंतु इथे मात्र सध्या पाहिलं तर या सामन्यात थोडंसं वर्चस्व पाहायला मिळते ते डोंगस्ते संघाचं, कारण दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांची उजवी कामगिरी इथं झाली आहे. सुरुवातीला बॅटिंग केली, आता मात्र गोलंदाजी आणि फिल्डिंग या क्षेत्रात देखील त्यांची एक चांगलीशी काबिल तारीफ कामगिरी. पहिल्या 2 षटकामध्ये यांनी फक्त 8 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्त्वाचे विकेट घेऊन सुरुवात केलेली. परंतु नवीन षटकाला सुरुवात करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विशाल असतील, त्यांनी पहिल्या षटक हाताळलं होतं, त्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या आणि आता नुकतंच साईराज यांची षटकात चांगली गोलंदाजी देखील आपण पाहिली. त्या षटकात देखील त्यांनी फक्त धावा खर्च केल्या तर 2. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात इथून आपण पाहतोय. आता गेम वेगळा परिवर्तन करावं लागेल. 18 चेंडूचा खेळ असेल, 18 चेंडूत 50 धावांची आवश्यकता. गेम चेंजर म्हणून भूमिका बजावायला गेलं एका फलंदाजाला. याचा पुन्हा एकदा हवार सुरुवात पाहिली तर अगदी टप्पा मात्र अचूक ठेवला जातोय, कारण गती कमी ठेवताना विशालेंचा अचूकतेवर भर जास्त आहे तो या सामन्यामध्ये आणि तीच अचूकता पाहायला मिळते. पुन्हा एकदा या चेंडूवर हलकेसं पुश करताना 1 धाव, तर एक धावेने काही काम चालणार नाही संघाला. आता मात्र चौकार षटकार हे सुद्धा आवश्यक आहेत तेवढेच, कारण चेंडू कमी आहेत आणि धावा जास्त करायचे आहेत. 17 चेंडूमध्ये करायचे आहेत आता 49 धावा. षटकातून दुसरा चेंडू, यायचा मात्र टायमिंग चुकला आणि चेंडू एसटी मागे मात्र झेलला जातोय. निकेत त्यांच्या मार्फत सुरेख झेल आणि फलंदाज बाद. समीर विषय देखील माघारी परतले आहेत. आता मात्र संघाच्या अडचणी वाढल्या गेल्यात, कारण 3 महत्त्वाचे फलंदाज बाद जाताना आपण की ज्या जाळ्यामध्ये 2 फलंदाज अडकलेत आणि 2 चांगले गडी त्यांनी बाद करताना संघाला हा तिसरा हादरा दिला गेला आहे. तर 3 गडी बाद आत्तापर्यंत धावसंख्या 9 लागली आहे आणि नवीन फलंदाज आले मैदानात मयूर, ज्यांच्यावर आता नक्कीच विश्वास संघाला ठेवावा लागेल, कारण या खेळाडूकडे देखील तेवढी ती क्षमता आहे सामना खिचून आणण्याची. आणि आता सामनावर असतील पुढच्या चेंडूला, इथे मात्र चेंडूला बघितला त्यानंतर डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडू अगदी पुश केला गेला त्या गली क्षेत्रामध्ये आणि त्यावर एक सहज त्याने सिंगल घेताना आपलं वैयक्तिक खातं करतात. त्यांना माहिती आहे की विशाल एक चांगली गोली करतात सध्या आणि त्याच्या विरोधात आपण मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला तर आपले विकेट गमावावी लागेल, कारण आतापर्यंत 2 फलंदाज त्यांनी अशा प्रकारे बाद केले आहेत. तर चांगली त्यांची ही फिरकी अतिशय सुरेखरित्या मात्र या खेळपट्टीवर त्यांनी अतिशय चांगला उपयोग केला आहे. आणि दरम्यान पाहिलं तर षटकातील 3 चेंडू संपले ते 3 धावसंख्या जाऊन पोहोचले ती 10 वर 10 रन. पुढचा चेंडूवर प्रयत्न केला, परंतु या प्रयत्नाला अपुरे ठरतील, कारण चेंडू हवेत राहिला. ते चेंडू खाली आणि नमस्कार केला इथे चेंडूला, कारण चेंडू धरतीला दान झाला आणि त्याचा फायदा घेत फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न करत होते. अशा वेळेस आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचल्यात. तर इथे 2 संधी होत्या, एक झेल सोडला, 2 धावा घेतल्या गेल्या. संधी होती इथे मात्र आणि रिव्ह्यू पंच घेत आहेत. फलंदाज आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेत की नाही या आशंका त्यांच्या मनात असेल आणि त्या शंकेचं निरसन होईल इथे लगेच आपण थर्ड अंपायरकडे आपण ही मागणी केली गेली आहे. निश्चितच चांगली ही कामगिरी सध्या डोंगस्ते सगळं होताना आपण पाहतोय.
षटक क्रमांक 3 चालू असताना विशाल यांचं अतिशय चांगलं षटक. या षटकामध्ये त्यांनी अनेक चांगले चेंडू हाताळले आहेत. तर यानंतर आपण सामना पाहणार आहोत. अर्थातच आईग एकविरा हमरापूर आणि सिद्धेश्वर कोंडले. टॉस देखील झाला होता. आपण पाहिलं असेल टॉस जिंकताना प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय कोंडले संघाने. तर डिसिजन पेंडिंग असेल, बघूयात. सध्या आमचे पंच तटस्थपणे पाहत आहेत कशा प्रकारचा चेंडू टाकला गेला, कशा प्रकारे फलंदाज धाव घेण्याच्या नादात आपली बॅट त्यांची हवेत राहिली की पोचली, हेच मात्र पाहिलं जात आहे. तर चांगले निर्णय आपण सध्या पाहतोय या माध्यमातून. सावली क्रिकेटच्या माध्यमातून मात्र खूप चांगल्यापैकी डिसिजन आलेत. आणि आता मात्र फलंदाज बाद झाल्याची घोषणा करतात पंच, आणि त्यामुळे फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अशा प्रकारे अगदी त्यांची बॅट हवेत राहिली आणि त्यामुळे दुसरी धाव घेताना फलंदाज माघारी परत आहेत दुर्दैवीत्या धावच्या स्वरूपात. आणि संघाला आणखी एक मात्र नुकसान होते. संघाला आणखी एक विकेट आपली गमवावी लागली आहे. चौथा गडी मात्र तंबूच्या आश्रयाला. तर मयूर जे आल्या पावले माघारी परतलेत. संघासाठी मात्र आणखी एक नुकसान सहन करावं लागतं. तर ही मात्र नक्कीच क्रमवारी आपण पाहतोय ज्या पद्धतीने फलंदाज येत आहेत, फक्त हजेरी लावून जात आहेत. आणि नक्कीच आज दिनकर पाडासंघ जो नेहमीच ज्यांचा जोश आज या सामन्यात दिसला नाही, म्हणजे भलं मोठं आव्हान असताना आपण पाहतोय समोर तेवढाच प्रतिकार इथे पाहायला मिळतोय तो DCC डोंगरच्या संघाचा. आणि या प्रतिकार थोडासा कमी पडतोय संघाचा. त्यामुळेच पाहता पाहता 4 गडी बाद झाले संघाचे, आणि 4 बाद फक्त अवघ्या धावा फलका लागल्या त्या 11 धावा. 4 बाद 11 विजयासाठी लक्ष आहे ते 58 धावांचं मोठं लक्ष इथे मात्र चेस करायचं आहे. आणि षटक क्रमांक सध्या आपण 3रं पाहत असेल विशालची अतिशय चांगली गोलंदाजी. षटकातील पुढच्या चेंडूवर आल्याला सुरुवात करताना चेंडू निघतो तो स्क्वेअर लेग रिजनला. तिथे क्षेत्ररक्षक जोरू चेंडूला स्टॉप करतायत. तोपर्यंत एक असं धाव याच एकेरी धावेने तुषार याने आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. तर संघाची धावसंख्या पोहोचवली ती 12वर. 4 बाद 12 धाबा. विजय लक्ष अजूनही खूप दूरचं राहिलं आहे. अजूनही 46 धाबा करायच्यात विजयासाठी. परंतु या षटकातून विचार केला तर आतापर्यंत चेंडू संपले ते 5. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे आपला कोटा पूर्ण करण्यासाठी. तो विशाल यांना ज्यांनी आपल्या बॅटेची मात्र 2 षटकं इथे पूर्ण करतील अंतिम चेंडू टाकून. षटकातील अंतिम चेंडू या पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न होता. तो देखील चेंडू अतिशय चांगला हाताळून षटक आपला संपवला आणि कोटा पूर्ण केला आपल्या 2 षटकांचा. त्याचबरोबर 3 षटकं संपली गेली आहेत संघाची. आणि 3 षटकं संपताना संघाची धावसंख्या अवघी फलकावर थांबली गेली आहे ती केवळ आणि केवळ 12 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यात 4 बाद 12 धावा. 58 धावा करायच्यात, म्हणजे अजूनही 46 धावांची आवश्यकता. ती पुढच्या 2 षटकाचा खेळ बाकी आहे. फक्त 12 चेंडू बाकी राहिले. त्या 12 चेंडूमध्ये या धावा करायच्यात त्या 46. जवळपास प्रत्येक चेंडूला त्या चौकार असंच म्हणावं लागेल. तर निश्चितच चांगली स्पर्धा आपण बघतोय. शिवकृपा वैतरणेश्वर, गातेस खुर्द व DKP स्पोर्ट्स शिवकृपा पावणीपडा यांचं सुंदर आयोजन पाहायला मिळते. आणि गातेसच्या या क्रीडा नगरीमध्ये आपण अगदी सुंदर हे मैदान पाहायला मिळते. अगदी निसर्गाच्या सान्निध्यात लपलेलं हे मैदान. आणि प्रत्येकालाच अगदी या मैदानाचा हेवा वाटतो. प्रत्येकालाच हवं असं वाटणार हे मैदान आहे. कारण अनेक मोठे मोठे स्टार क्रिकेटपट्टू याच मैदानातून खेळून ऐतिहासिक मैदानात ऐतिहासिक कामगिरी करून गेलेत. परंतु आता नवीन षटकाला सुरुवात तिथे होती. आता इथून जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि 12 चेंडूत धावा करायच्या त्या 46. तर श्रीय स्पष्ट आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर ज्यांनी बॅटिंगमध्ये तर आपली करामत दाखवली. आता मात्र गोलंदाजीमध्ये चमत्कार दाखवतील का? तर पहिला चेंडू त्यांनी अगदी पायात टाकून चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तिथे क्षेत्ररक्षक थोडेसे पंबल झालेत, परंतु चेंडू अगदी सावरला. त्यांनी लगेच चेंडूला थांबवलं आणि तत्पूर्वीच एक धावेने धावसंख्या पोहोचली ती 13वर. तर अजूनही 45 धावा करायच्या त्या 11 चेंडूवर. प्रत्येक चेंडूला आता चौकार जो मारत होता त्यापेक्षा आता जास्त धावा कराव्या लागतील. या षटकातील दुसरा चेंडू. सगळ्यांची नावं लिहून
तर अनेक मान्यवर मंडळी आपण पाहतो या स्पर्धेला व्हिजिट देण्यासाठी ते उपस्थित आले. तर सर्वांचं आम्ही शब्दफुल आणि हार्दिक स्वागत करतोय. निश्चितच त्यांचं आम्ही नावं नंतर घेत जाऊ. त्यांचा आपल्याला सत्कार देखील इथं करायचा आहे, सन्मान देखील करायचा आहे. ते अशा अनेक आमचे मान्यवर इथे येताना आपण पाहतोय. त्यांचं हार्दिक सुस्वागतम करतो. दरम्यान पुढचा चेंडू इथं हाताळला जातोय आणि त्याबरोबर फलंदाजांनी पुन्हा एकदा एक धाव घेतली. त्यांना माहिती आहे सामना आपल्यातून निसटू लागला आहे. आता आपल्याला फक्त सामन्यातली जी कामगिरी आहे ती करायची आहे आणि आतापर्यंत 3 चेंडूमध्येच फक्त 2च धावा आल्यात. श्रेयसच्या चांगल्या गोलंदाजीने आपण प्रभावित पाहतोय कामगिरी त्यांची. धावसंख्या पोहोचली ती 14वर. 58 धावांचा पाठलाग करत थोडीशी दमछाक. तर ब्रदर्स ग्रुप आपण पाहतोय. प्रथमेश जी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या सोबतीला मात्र मोहित पाटील, ओमकार ओमी पाटील वाडा यांचं इथे आगमन झालं आहे. त्यांचं हार्दिक सुस्वागतम, वेलकम आणि वेलकम. आणि 4 लावण्याचं काम मात्र त्यांनी या सर्व प्रमुख मान्यवरांनी केलेलं ते या मंचावर येऊन त्याच्या कार्यक्रमाची शोभा ते वाढवत आहेत. त्यांचं पुनश्च एकदा हार्दिक सुस्वागतम. पण तो पुढचा चेंडू हवेत राहिला आणि शतषक अगदी इथे झेल सोडताना आपण पाहतोय. कारण चांगली कामगिरी होत असताना इथे पहिल्या असलेल्या चुका देखील काही झाल्यात फिल्डिंगमध्ये. ते इथे डोंगस्ते संघाच्या परंतु धावसंख्येचा पाठबळ असताना मग ते थोडेसे निर्धास्त आहेत, बिंदास्त आहेत. त्यांना माहिती की हा सामना आपल्याला आता नक्कीच जिंकणार आहोत. कारण धावसंख्या पहिली तर फलकावत आता जाऊन पोहोचली ती 19 धावा. तर या षटकातला अंतिम चेंडू षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहिला तो श्रेयस त्यांच्या. चौथं षटक आपण पाहतोय सध्या अंतिम टप्प्यावर आलेला आणि यावर एक चांगला दानदानी फटका अगदी बऱ्याच उशिराने का होईना पडतो. एक चांगला स्ट्रोक मारला जातोय सागरच्या बॅटमधून. एक खणखणीत षटकार आला आणि संघाची धावसंख्या निश्चितच या 6 धावांनी वाढती आहे. पण हे षटकार अगोदरपासून यायला हवे होते. सुरुवातीला विकेट गेल्यानंतर धावसंख्या पोहोचली ती 25वर 25 रन. नक्कीच एका ताबडतोब बल्लेबाजी इथे होणं गरजेचं असताना हा चुकताचा षटकार आला आणि धावसंख्येला आकार येताना धावसंख्या पोहोचली ती 50 आपल्या इथे 58 धावचा पाठला करताना 25 धावा 25. चला घाई करा. अजूनही 33 धावांची गरज आहे. 33 रन रिक्वायर रन. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू 33 धावांची गरज. 25 धावा फरक लागल्यात. 58 धावा करण्यासाठी मात्र अगदी अजूनही जर विचार केला तर 33 धावा या करायच्या आहेत त्या अंतिम षटकामध्ये. आणि त्या अंतिम षटकासाठी ते गोलंदाजी मार्कवर अमोल ज्यांना मात्र आता मैदानात चेंडू सोपवला गेला आहे त्यांच्या हाती आणि त्या अंतिम षटकाला सुरुवात करतील ते अमोल. तर या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय राजेश जाधव सरांचं देखील आगमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक सुस्वागतम, वेलकम. आणि आपल्याला विनंती असेल की मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. अनेक मान्यवर मंडळी आपण पाहतोय, गावची प्रतिष्ठित मंडळी देखील या स्पर्धेत इथे उपस्थित होते. या सर्वांच मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक सुस्वागतम. इथे मात्र अंतिम षटकामध्ये धुवाधार फलंदाजी करावी लागेल. 33 धावा करायच्या. त्यामुळेच पहिल्या चेंडूवर आक्रमण सुरू झालं परंतु आक्रमण करताना चेंडू हवेत राहिला परंतु फक्त एक धाव. एक धावेने काही होणार नाही. चौकार षटकार हे आवश्यक आहेत. अजूनही 32 धावा करायच्या सामन्यामध्ये 5 चेंडूवर. आणि या अंतिम षटकामध्ये निश्चितच गोलंदाजी आपण पाहतोय सध्या. गोलंदाजी करताना गोलंदाज अमोल त्यांचा षटकातील दुसरा चेंडू. याचा आता पुन्हा एकदा चांगल्यापैकी चेंडू अगदी स्लॉटमध्ये त्याला मात्र प्लॉटमध्ये पाठवलं जात आहे आणि षटकार उत्तुंग षटकार. सागर मात्र तर बरसत आहेत सामन्यावर गरजत आहेत. छोटा मिया बडा धमाका. धावसंख्या बघता बघता पोहोचले पलकावरती तब्बल 31वर 31. तर राजेशजी जाधव साहेब आपण होता या स्पर्धेच्या निमित्ताने आज उपस्थित झाले. त्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला विशेष सहकार दिला आहे आणि जे आपल्याला ट्रॉफीज पाहतो या ट्रॉफीज त्यांच्या मार्फत या स्पर्धेला आलेल्या आहेत. तर त्यांचं आपण इथे स्वागत करणार आहोत या मंचावर. आणि स्वागत करण्याकरता मी जगदीश पाटील सरांना विनंती करेन की आपण पुढे यावं आणि आपण राजेश सरांचं इथे सन्मान करावा. कारण खूप मोठं योगदान त्यांनी या स्पर्धेला दिलं. या स्पर्धेकरता त्यांची आज हजेरी इथे लागली आहे आणि त्यांचं स्वागत इथे केलं जातं आहे मंचावरून. त्यांचं हार्दिक असं स्वागत करताना आपण त्यांना निश्चित सन्मानित करतोय व्यासपीठावरून. त्यांना एक या स्पर्धेची आठवण त्याचबरोबर मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. खूप आपला आभार आहोत सर. नक्कीच तुम्ही खूप मोठं योगदान या स्पर्धेला दिलं आहे आणि त्याबद्दल तुमचं त्रिवार हार्दिक स्वागत. धन्यवाद. तर आणखी एक षटकार
2 चेंडूमध्ये बघा 20 धावांची आवश्यकता. हे जर प्रयत्न अगदी सुरुवातीपासून झाले असते तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं सामन्यात. तरी देखील हिंमत न हरता एका चांगली फटकेबाजी आपण पाहतोय या अंतिम षटकामध्ये दिग्गड संघ करताना. 4 गडी बाजल्यानंतर देखील चांगला त्याचा हा प्रयत्न आहे संघ करता. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत सामन्यातले आणि 2 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. तर अगदी सामना संपण्याच्या मार्गावर असताना मात्र ही फटकेबाजी पाहायला मिळते. लगातार 2 चांगले षटकार सुद्धा आपण पाहिले असतील. एका चेंडू मागे एक असे 2 षटकार आले आहेत आणि षटकातील आता पुढचा चेंडू याचा पुन्हा एकदा चांगला फटका. पुन्हा एकदा चेंडूने हवेची सफर केली आणि आणखी एक चेंडू दर्जेदार षटकार आला आहे. परंतु आता मात्र धावा पाहतो आपण करायचे ते अजूनही 14 आणि फक्त शेवटचा चेंडू बाकी राहिला शिल्लक. अतिशय चांगला प्रयत्न होता. चेंडू सामन्यातला फक्त आवश्यकता बाकी राहिलेली आणि 44 धावा फलकावा लागताना मात्र आता सामना फिनिश झालाय. सामना संपला गेला. तर या दरम्यान आपण जाऊयात मैदानातील या घडामोडी पाहिल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या मंचावर विचार मंचावर जिथे आपले प्रमुख मान्यवर उभे झालेत त्यांचा स्वागत करता. तर ध्रुव वेखंडे यांनी देखील या स्पर्धेकरता शुभेच्छा पोहोचवल्या. त्यांचं देखील मनापासून धन्यवाद.